तर शीतल तेजवानीला झालेल्या अटकेनंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। यानंतर अनेक सवाल देखील विचारले जात आहेत। पार्थ पवारांवर कधी कारवाई होणार असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारलेला आहे। पार्थ पवारांना वेगळी वागणूक का अशी विचारणा देखील त्यांनी केलेली आहे। तसंच राजू शेट्टींकडून झी 24 तासचं कौतुकही करण्यात आलेलं आहे। आणि अटक झाली शीतल तेजवानी एजंट आहे, तिच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत। बाकीच्यांच्यावर कारवाई झाल्या, पण दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्यावर कारवाई कधी झाली आणि कधी होणार आहे याचा खुलासा गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केला पाहिजे। त्यांची ती जबाबदारी आहे। जो न्याय सामान्य माणसाला तोच न्याय उपमुख्यमंत्र्यांच्या पोराला आणि त्यांच्या नातेवाईकाला सुद्धा लावला पाहिजे। पण इथं अजित पवारांचा मुलगा म्हणून पार्थ पवार आणि त्याच्या नातेवाईकाला जर वेगळी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचा कायद्यावरचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही। खरं तर झी 24 तासचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण खऱ्या अर्थानं हा सगळा घोटाळा त्यांनी उघडकीस आणला, धसास लावला आणि आता झी 24 तासनं केलेल्या ह्या प्रयत्नावर खऱ्या अर्थानं कळस चढेल जेव्हा पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या मुसक्या आवळल्या जातील तेव्हाच।